हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण लीगल अँड कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्रीचा मॉड्यूल 1 जो आहे तो बघणार आहोत. अर्थात पूर्ण मॉड्यूल 1 जो आहे तो ह्या एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही, पण त्यातला जो पहिला भाग आहे म्हणजेच युरोपियन सेटलमेंट इन इंडिया हा आपण बघू. तर हे युरोपियन जे आहे ते कुठकुठल्या क्रमाने आपल्या देशामध्ये आले आणि कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी उद्योग व्यापार जो आहे तो केला ते आपण बघणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पोर्तुगीज जे आहे ते सर्वात पहिले इंडियामध्ये आले होते. तर यामध्ये वास्को द गामा जो आहे तो कॅलिकटला पोहोचला 1448 मध्ये. अँड जे लोकल त्या ठिकाणचा जो रूलर होता कॅलिकटचा जमोरिन, तर ह्या जमोरिनने त्याला रिसीव्ह केलेलं. मग पोर्तुगीजने नंतर काय केलं की एक फॅक्टरी जी आहे ती इस्टॅब्लिश केली कॅलिकट येथे. आणि ही फॅक्टरी कधी इस्टॅब्लिश झाली? ही झाली 1500 मध्ये इस्टॅब्लिश. ओके, इन द इयर 1500. मग मिडल 16th सेंचुरीमध्ये काय झालं की हे जे पोर्तुगीज आहे हे हायेस्ट पीकवर होते पॉवरच्या, म्हणजे प्रचंड ताकदवर ह्या मिड ऑफ द 16th सेंचुरीमध्ये ते झाले होते. गोवा जे आहे त्यांचं कॅपिटल बनलं आणि त्या पोर्तुगीज एम्पायरचा जो हेड होता त्याला व्हाईसरॉय म्हणून संबोधलं जायचं. पण पुढे जाऊन पोर्तुगीजची जी पॉवर आहे ती डिक्लाइन झाली. का? कारण की त्यांच्याकडे इनएफिशियंट म्हणजे काय की जे सक्षम नाही आहेत, इनएफिशियंट सक्सेसर्स जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले. म्हणजे कोणी खूप एफिशियंट असा हाय कॅलिबरवाला त्या ठिकाणी सक्सेसर त्यांना मिळाला नाही आणि इंग्लंडने त्यांना पोर्तुगीजला डिफीट केलं. मग नंतर डच सेटलमेंट. आता डच आणि इंग्लिश लोकांचे सुरुवातीला खूप फ्रेंडली रिलेशन राहिले, पण नंतर मात्र दोघांमध्ये त्या ठिकाणी खटके उडायला सुरुवात झाली. मग आता डच जे आहे, डच यांनी काय केलं, त्यांची पहिली फॅक्टरी जी आहे मसुलीपट्टणम इथे इस्टॅब्लिश केली होती. पण मिडल ऑफ द 18th सेंचुरीपर्यंत डच पॉवर जी आहे ती इंग्लिश लोकांनी अर्थात ब्रिटिश लोकांनी डिस्ट्रॉय करून टाकली पूर्ण. मग त्यानंतर आपण बघतो ब्रिटिश सेटलमेंट. आता ब्रिटिश लोक जे आहे हे यांनी काय खूप घाई नाही केली इंडियामध्ये फॅक्टरीज वगैरे इस्टॅब्लिश करण्याची. म्हणजे पहिलं चार्टर जे आहे, आपल्याला माहिती आहे की इंग्रज जे आहे व्यापारानिमित्त भारतात आले आणि व्यापार करता करताच इथले राज्यकर्ते झाले. तर ते कुठून झालं तर त्याला हे जे चार्टर आहे ही तारीख फार महत्वाची. हे 31 डिसेंबर 1600 ह्या दिवशी काय झालं, क्वीन एलिझाबेथ जी आहे तिने एक चार्टर इश्यू केलं. चार्टर म्हणजे एक प्रकारचं एक आपण काय म्हणतो एक रॉयल लेटर किंवा फरमान जे असतं ना त्या पद्धतीचं. आणि त्याच्यामध्ये तिने काय केलं की ईस्ट इंडिया कंपनी जी आहे त्या चार्टरमुळे इस्टॅब्लिश करण्यात आली. त्याचं नाव काय देण्यात आलं? द गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू द ईस्ट इंडिज ह्या नावाने कंपनी इस्टॅब्लिश झाली. आता कंपनी बनली तर कंपनीला काही पॉवर्स सुद्धा देण्यात आले. मग त्या पॉवर्स आणि प्रिव्हिलेजेस पण. काय प्रिव्हिलेज होतं की आता बघा इथे जी कंपनी आहे ना, कंपनीला एक्सक्लुझिव्ह ट्रेडिंग राईट्स देण्यात आले. एक्सक्लुझिव्ह ट्रेडिंग राईट्स म्हणजे काय की कंपनी व्यतिरिक्त दुसरं कोणीही ब्रिटिश जे सब्जेक्ट्स आहेत ते ब्रिटिश सब्जेक्ट्स दुसरे कोणतेच ब्रिटिश सब्जेक्ट जे आहे त्या एरियामध्ये व्यापार करू शकणार नाही. तर कुठला एरिया होता हा? याच्यात इंडिया, एशिया, आफ्रिका, अमेरिका हे असे बरेच कंट्रीज जे आहे ह्याच्यामध्ये येत होते. मग आता इथे जर कोणाला व्यापार करायचा असेल ब्रिटिश लोकांनाच तर त्या ठिकाणी त्यांना कंपनीकडनं आधी लायसन्स जे आहे ते घ्यायला लागायचं. ही कंपनी द गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू दी ईस्ट इंडिज. मग आता ही कंपनी जी आहे ही किती लोकांनी मिळून बनलेली होती त्या ठिकाणी, त्याचे मेंबर्स कोण होते, कसे होते? तर ही कंपनी जी आहे तिचं जे सगळं कामकाज आहे ते डेमोक्रेटिक लाईन्सवर बेस्ड तिचा कारभार होता. ओके, डेमोक्रेसी म्हणजे. मग त्यामुळे सगळे जे मेंबर्स जे आहे ऑल इट्स मेंबर्स दे वर टू फॉर्म द जनरल कोड. तर सगळे मेंबर्स बनून त्या ठिकाणी जनरल कोड जे आहे त्यांचं ते फॉर्म व्हायचं आणि त्याचं इलेक्शन जे आहे ते ॲन्युअली होत होतं, म्हणजे वर्षातनं एकदा. मग या ठिकाणी एक डिरेक्टर आणि 24 गव्हर्नर असं याचं कंपोजिशन होतं. टर्म किती होती यांची? 1 वर्षाकरता. 1 वर्षाकरता गव्हर्नर आणि डिरेक्टर जे आहे ते त्यांचं ऑफिस जे आहे ते होल्ड करू शकत होते.
आता ह्यांचं री-इलेक्शन सुद्धा होऊ शकत होतं, म्हणजे जे गव्हर्नर किंवा जे मेंबर्स आहे देवर एलिजिबल फॉर री-इलेक्शन, म्हणजे एकदा निवडून आले तर नंतर तुम्ही पुन्हा कंटेस्ट करू शकत नाही असं नाही. एकदा जरी तुम्ही निवडून आलेले त्या ठिकाणी तरी दुसऱ्यांदा सुद्धा तुम्ही कंटेस्ट करू शकत होता. आणि एखाद्या मेंबरने मिसबिहेव केलं तर त्याला त्या ठिकाणी रिमूव्ह करण्याची सुद्धा तरतूद दिलेली होती. मग आपण पुढे बघतो लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. आता लेजिस्लेटिव्ह पॉवर्स म्हणजे काय? लॉ मेकिंग पॉवर्स. लेजिस्लेटिव्ह पॉवरचा अर्थ होतो की कायदे बनवण्याची, रूल्स बनवण्याची जी पॉवर असते ती. आता ह्या चार्टरने काय केलं की जे जनरल कोर्ट होतं कंपनीचं, जे आता आपण बघितलं जस्ट, तर त्यांना ऑर्डेन बनवण्याची, लॉज कॉन्स्टिट्यूट करण्याची, ऑर्डर्स जे आहे ते इश्यू करण्याची पॉवर जी आहे ती देण्यात आली होती. कशा करता? की स्वतःच्या गुड गव्हर्नमेंटसाठी, म्हणजे कंपनीच्या आणि त्याच्या सर्वंट्सच्या, आणि फॉर बेटर ॲडव्हान्समेंट ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. ट्रेड अँड कॉमर्स जो आहे तो फ्लरिश करण्यासाठी, तो ॲडव्हान्स करण्यासाठी त्या ठिकाणी लॉज बनवण्याची पॉवर देण्यात आली. पण हे जे पॉवर्स होते ना, हे सुरुवातीला हे लिमिटेड होते. म्हणजे कंपनी जी आहे ती फक्त इम्प्रिझनमेंट आणि फाईन ह्या 2 पद्धतीनेच पनिश करू शकत होती. कॅपिटल पनिशमेंट, डेथ पनिशमेंट जी आहे अशी तरतूद, म्हणजे अशी जी पॉवर आहे ती कंपनीला देण्यात आली नव्हती. आणि त्यामुळे जे सिरियस क्राईम्स होते ते सिरियस क्राईम त्या ठिकाणी त्याला पनिश करण्यासाठी कुठलं प्रोव्हिजन जे आहे ते देण्यात आलेलं नव्हतं. सो कुठला पण जो हॅरॅसर असेल, म्हणजे जी एखादी मोठी सिरियस पद्धतीचा जो गुन्हा असेल त्याच्याकरता कॅपिटल सेंटेन्स जे आहे ते देण्याची कुठलीही तरतूद नसल्यामुळे तो जो हॅरॅसर असायचा तो असाच मुक्तपणे सुटून जायचा. मग आता या ठिकाणी नंतर आपण बघतो की 1615 मध्ये सर थॉमस रो जो आहे ही केम टू जहांगीर्स कोर्ट अँड ही सिक्युअर्ड अ परमिशन टू हॅव अ सेटलमेंट अँड सेटअप अ फॅक्टरी ॲट सुरत. मग जहांगीर जो आहे, जहांगीर वॉज द रूलर दॅट टाइम इन सुरत. तो जहांगीरकडे थॉमस रो जो आहे तो पोहोचला आणि जहांगीरकडून त्या ठिकाणी फॅक्टरी जी आहे ती तिथे इस्टॅब्लिश करण्याची परमिशन मागितली. आणि ब्रिटिश राजची जी सगळ्यात पहिली फॅक्टरी जी आहे ती सुरत इथे इस्टॅब्लिश करण्यात आली होती. मग नंतर मद्रासमध्ये कंपनीने 1641 मध्ये फॅक्टरी जी आहे ती इस्टॅब्लिश केली आणि त्याचं नाव जे आहे ते देण्यात आलं होतं फोर्ट सेंट जॉर्ज. फोर्ट सेंट जॉर्ज. तर इथे आपण बघतो की जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ही खूप जास्त पॉवरफुल झाली होती ॲज कम्पेअर्ड टू द पोर्चुगीज, डच अँड फ्रेंच. म्हणजे भारतामध्ये जितके पण कोणी राज्य करता आले, म्हणजे इथे जेवढ्या कोणी लोकांनी इथे सेटलमेंट त्यांच्या इस्टॅब्लिश केला, तर सगळ्यांमध्ये पॉवरफुल ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, म्हणजे जे ब्रिटिश सेटलमेंट आहे ते होतं. मग आता नेक्स्ट आपण बघतो फ्रेंच सेटलमेंट इन इंडिया. मग फ्रेंच जे होते ना हे सगळ्यात शेवटी आले होते इंडियामध्ये. दे वर द लास्ट टू एंटर इंडिया. आता इथे जो किंग ऑफ फ्रान्स लुई 14 हा जो होता, ही फाउंडेड फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी इन 1664. 1664 मध्ये त्याने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे इथे स्थापन केली. म्हणजे फर्स्ट फ्रेंच फॅक्टरी होती ती कुठे होती? ती पण सुरतमध्ये होती. सुरत ना त्यावेळेस खूप एक इम्पॉर्टंट असं ट्रेड हब होतं, कारण की तिथे इंटरनॅशनल पोर्ट पण होतं आणि व्यापारासाठी सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी अवेलेबल होता. आता जो फ्रान्सिस मार्टिन आहे ही केम टू इंडिया ॲज अ डिरेक्टर जनरल ऑफ फ्रेंच कंपनी. तर फ्रेंच कंपनीचा जो डिरेक्टर जनरल आहे तो फ्रान्सिस मार्टिन जो आहे तो त्या ठिकाणी आला होता, इंडियामध्ये आलेला. ही वॉज द फाउंडर ऑफ द फ्रेंच पॉवर इन इंडिया. फ्रेंच पॉवरचा तो फाउंडर होता इंडियामध्ये. अ फेमस फोर्ट ऑफ पॉन्डिचेरी वॉज बिल्ट बाय फ्रान्सिस मार्टिन. आणि यानेच तो फेमस फोर्ट जो आहे पॉन्डिचेरी हा त्या ठिकाणी बिल्ट केला होता. मग ब्रिटिशर लोकांनी नंतर काय केलं, फ्रेंच जे आहे त्यांना डिफीट केलं आणि फ्रेंच पॉवर जी आहे ती इंडियामध्ये एंड झाली. मग पुढे आपण बघूया की किंग्स कमिशन. अगेन दिस इज रिलेटेड टू ब्रिटिश ओनली. मग किंग्स कमिशन. आता ॲज कंपनीज पॉवर वर रिस्ट्रिक्टेड अँड नो पनिशमेंट वर
was there for serious offenses committed by its servant, it resulted into lawlessness and disorderliness. म्हणजे आपण बघितलं आता की जे सिरियस पनिशमेंट होते मर्डर वगैरे सारखे, याच्याकरता कुठलीही पनिशमेंट देण्याची पॉवर जी आहे ती कंपनीला दिली नव्हती आणि त्यामुळे काय झालं, एक लॉलेसनेस, डिसऑर्डरलीनेस तो जो आहे तिथे बघायला भेटला. आणि म्हणून द लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द कंपनी वॉज इनएडिक्वेट इन प्रॅक्टिस फॉर मेंटेनिंग डिसिप्लिन अमंग इट्स सर्वंट्स वाईल ऑन लॉंग व्होएजेस. लॉंग व्होएज म्हणजे काय, समुद्री यात्रा, जी मोठी समुद्री यात्रा असते त्याला व्होएज म्हटलं जातं. त्याच्याकरता मग कंपनीने क्राऊनला रिक्वेस्ट केली काय, की त्या ठिकाणी अधिकच्या पॉवर ज्या आहे त्या देण्यात याव्या. कोणाला, जो कमांडर इन चीफ असतो ना शिपचा त्याला, जेणेकरून ज्यावेळेस ते व्होएजवर असतात, व्होएज म्हणजे अगेन जसं समुद्री यात्रा मी सांगितलं की जेव्हा समुद्री मार्गाने आपण ट्रॅव्हल करत असतो त्याला व्होएज म्हटलं जातं. तर आता इथे जो कमांडर इन चीफ आहे शिपचा त्याला अधिकच्या पॉवर्स ज्या आहे ते कन्फर करण्यात यावं असं जे आहे ती रिक्वेस्ट कोणी केली, कंपनीने केली क्राऊनला. मग कमिशन ऑफ 1601 वॉज issued by Queen Elizabeth to Captain Lancaster for the first voyage, empowering the captain to punish for capital offenses, that is murder, mutiny, etc. मग आता इथे जे कमिशन आहे 1601चं हे कमिशन इश्यू झालं होतं. क्वीनने हे कमिशन इश्यू केलं आणि जो कॅप्टन होता लॅन्सेस्टर त्याला ती पॉवर देण्यात आली कॅपिटल पनिशमेंट इम्पोज करण्याची. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे काय, की जिथे डेथ सुद्धा तुम्ही इम्पोज करू शकता, डेथची पनिशमेंट देऊ शकता, लाईफ इम्प्रिझनमेंटची देऊ शकतात. तर असे सिरियस ऑफेन्सेससाठी तिथे कॅपिटल पनिशमेंट जी आहे ती देण्याची पॉवर जी आहे ती कमांडर इन चीफला देण्यात आली होती. पण मग अगेन इथे बघा की जो कमांडर इन चीफ होता ना शिपचा त्याला ही पॉवर देण्यात आली होती. तिथे कुठली ज्युरीची सिस्टम नव्हती. ओके, ज्युरीची कुठली सिस्टम नाही की म्हणजे तिथे तज्ज्ञ लोक जे आहे एक्सपर्ट्स वगैरे त्या फील्डमधले त्यांची कुठली अपॉइंटमेंटची तरतूद आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आपण बघतो कमिशन ऑफ 1615. आता इथे हे जे कमिशन आहे हे कोणी इश्यू केलं होतं, किंग जेम्स I. आधीचं जे होतं 1601चं हे क्वीन एलिझाबेथने केलं होतं, नंतर 1615चं किंग जेम्स I ने केलं. मग इथे काय केलं की जनरल पॉवर जी आहे ती कंपनीला देण्यात आली होती. कशा करता, टू इश्यू कमिशन. मग द कॅप्टन ऑफ द शिप वॉज परमिटेड टू पनिश इम्पोजिंग डेथ सेंटेन्स फॉर द ऑफेन्स ऑफ विलफुल मर्डर अँड म्युटिनी, बट अ सिस्टीम ऑफ ज्युरी टू बी अडॉप्टेड टू ट्राय ऑफेन्सेस ऑफ मर्डर अँड म्युटिनी. मग इथं काय म्हटलं की कॅप्टनला जी पॉवर आहे की तो डेथ सेंटेन्स देऊ शकतो, पण त्या ठिकाणी एक ज्युरीची सिस्टीम जी आहे इथे अडॉप्ट करण्याची तरतूद जी आहे ह्या कमिशनने केली. मग इथे 12 कंपनीचे सर्वंट जे आहे ते ज्युरी म्हणून ऍक्ट करत होते आणि त्या ठिकाणी कमांडर इन चीफ प्लस हे 12 ज्युरी म्हणजे कंपनीचे सर्वंट होते, असं ते कंपोजिशन एक होतं. But it was only for offenses on high sea and not for offenses committed within the territory of India. पण इथे पुन्हा एक प्रॉब्लेम काय आहे बघा की ही जी पॉवर दिली आहे पनिश करण्याची ही फक्त कुठे, ऑन सी वोएजेस, समुद्री यात्रा करतायत तेव्हाच. ज्यावेळेस ते इंडियन टेरिटरीमध्ये आहे, ते ॲक्च्युअलमध्ये इंडियामध्ये आहे, त्यावेळेस ही पॉवर दिलेली गेलेली नाहीये. पुढे आपण बघतो कमिशन ऑफ 1623. When trading establishments were founded by the company in India, need was felt for similar powers for maintaining discipline among the company servant on land. मग तशी सिमिलर पॉवर्स की जसं ते सी वोएजवर आहे, शिपवर आहे, त्यावेळेस जसं तिथे डिसिप्लिन गरजेचं आहे तसंच इथे इंडियामध्ये लँडवर राहत असताना सुद्धा ते गरजेचं होतं डिसिप्लिन मेंटेन करणं. आणि त्यामुळे 4 फेब्रुवारी 1623 जेम्स I जो आहे त्याने काय पॉवर ग्रँट केली कंपनीला. कसली, ऑफ इश्युइंग कमिशन्स टू एनी ऑफ इट्स प्रेसिडेंट्स ऑर चीफ ऑफिसर्स इन इट्स सेटलमेंट, ऑथरायझिंग हिम इन टू पनिश ऑफेन्सेस कमिटेड ऑन लँड बाय कंपनीज ब्रिटिश सब्जेक्ट्स and to inflict suitable punishments on them, including death for murder, mutiny and other felony after ट्रायल बाय ज्युरी.
मग आता इथे ह्या कमिशनने काय केलं की जे प्रेसिडेंट किंवा चीफ ऑफिसर होते त्या सेटलमेंटचे, इन इट सेटलमेंट. आता सेटलमेंट म्हणजे काय, आता ही जी ब्रिटिश सेटलमेंट, आता सपोज त्यांनी या ठिकाणी फॅक्टरी इस्टॅब्लिश केली आहे, फॅक्टरीच्या अवतीभोवती ज्या एरियामध्ये ते सेटल झालेले आहे, तिथे राहत आहेत, तिथे सगळी ब्रिटिश लोकांची पॉप्युलेशन आहे, म्हणजे कंपनी सर्वंट्स जे आहे, कंपनीसाठी काम करणाऱ्या लोकांची सेटलमेंट आहे. तर त्यांच्याकरता मग तिथे जो चीफ असायचा त्या सेटलमेंटचा, चीफ ऑफिसर त्या सेटलमेंटचा, त्यांना पनिशमेंट देण्यासाठी अथॉरिटी जी आहे ह्या कमिशनने ग्रांट केली. आता चार्टर ऑफ 1661, आता हा चार्टर जो आहे 1661चा, इथे काय केलं कंपनीने, काउन्सिल ऑफ स्टेट जे आहे इंग्लंडमध्ये, त्यांना प्रे केलं, त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही अजून पॉवर्स द्या प्रेसिडेंट आणि काउन्सिल जे आहे इंडियामध्ये त्यांना. कशा करता, टू एन्फोर्स ओबिडियन्स इन ऑल इंग्लिशमेन रेसिडेंट विदिन देअर ज्युरिस्डिक्शन अँड टू पनिश ऑफेंडर्स अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंग्लंड. मग जेवढी पण ब्रिटिश सेटलमेंट आहे ना, जेवढे पण इंग्लिशमॅन रेसिडेंट म्हणजे जेवढे इंग्लिश लोकांची जी वस्ती आहे त्यांच्यावरती कंपनीचं जे आहे ज्युरिस्डिक्शन असावं, म्हणजे अधिकार क्षेत्र असावं, आणि त्या अधिकार क्षेत्रात जितके कुठले इंग्लिशमन येतात त्यांना पनिश करण्याची, की त्यांनी जर काही चुकीचं काम केलं, त्यांनी लॉ फॉलो नाही केले, तर त्यांना पनिश करण्याची पॉवर जी आहे ती देण्यात यावी अशी रिक्वेस्ट केली. आणि हे ऑफेंडर जे आहे ते कुठल्या कायद्याप्रमाणे यांना पनिशमेंट केली जायची, तर ती होती अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंग्लंड. इंग्लंडमध्ये जे लॉज होते त्याप्रमाणे त्यांना पनिशमेंट जी आहे ती देण्यात यायची. आता 3 एप्रिल 1661मध्ये किंग चार्ल्स II काय केलं की एक चार्टर जे आहे ते ग्रँट केलं, आणि काय पॉवर दिली तिथे, अथॉरायझिंग द गव्हर्नर अँड काउन्सिल ऑफ ईच फॅक्टरी टू जज ऑल पर्सन्स वेदर बिलॉंगिंग टू द कंपनी ऑर लिव्हिंग अंडर देम इन ऑल कॉजेस सिव्हिल ऑर क्रिमिनल अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंग्लंड अँड टू एक्झिक्यूट जजमेंट अकॉर्डिंगली. मग इथं ते चार्टर इश्यू केलं आणि तिथे चार्टरने पॉवर दिली की ठीक आहे, तुमचं एक जे इंग्लिशमनचं रेसिडेन्सी आहे, म्हणजे तुमची वस्ती आहे, तिथे राहणारा प्रत्येक जण, त्याच्यावरती तुमचं काय असणार आहे, ज्युरिस्डिक्शन असणार आहे, आणि सिव्हिल असो किंवा क्रिमिनल असो तुम्ही त्यांना त्या ठिकाणी पनिश करू शकता, तुम्ही ते मॅटर ट्राय करू शकता, म्हणजे ट्रायल त्या ठिकाणी होऊ शकते. आणि जो कोणी राहतोय तिथे, हुएवर, म्हणजे एक लक्षात घ्या, आता कोणी पण, म्हणजे इथे इंग्लिश नसेल तरी पण तो इंग्लिश लोकांच्या वस्तीमध्ये, म्हणजे ती कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे, त्या कंपनीच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये कुठे पण अवतीभोवती राहतोय, तो सुद्धा ह्यांच्या लॉसच्या अंडर गव्हर्न होणार. मग आता हा चार्टर जो आहे याने खूप एक्सटेन्सिव्ह ज्युडिशियल पॉवर जी आहे गव्हर्नरला आणि काउन्सिल ऑफ फॅक्टरी त्याला दिली. मग आता हे चार्टर जे आहे हे फक्त कंपनी सर्वंट पुरतंच मर्यादित नव्हतं, तर प्रत्येक व्यक्तीवर जो कंपनी सेटलमेंटमध्ये राहत होता. आणि बघा, साहजिक गोष्ट आहे, जिथं कंपनी एस्टॅब्लिश झाली आहे तिथे रोजगार आहे, म्हणून बरेचसे इंडियन सुद्धा तिथं राहू लागले होते. तर असे इंडियन सुद्धा यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येऊन गेले, म्हणजे ज्युरिस्डिक्शनमध्ये आले. मग आता इथे जस्टिस वॉज रिक्वायर्ड टू बी ॲडमिनिस्टर्ड अकॉर्डिंग टू दी इंग्लिश लॉ. मग ह्या चार्टरने काय केलं की इंडियन लोकांना सुद्धा इंग्लिश लॉच्या अंडर आणलं. इथून आधी काय होतं, आपल्या इथे हिंदू लॉ आणि मोहम्मदियन लॉ असे लॉज होते, म्हणजे हिंदू लोकांसाठी हिंदू लॉज जे आहे ते ॲप्लिकेबल होते कस्टमनुसार, जे काही युसेज आहे, कस्टम आहे, ट्रेडिशन आहे त्यानुसार. पण आता ह्या चार्टरमुळे जे इंडियन आहे ते सुद्धा इंग्लिश लॉच्या अंडर गव्हर्न होऊ लागले. मग याचे फीचर जर आपण बघितले, मेन फीचर काय आहे ह्या 1661च्या चार्टरचे, की ज्युडिशियल आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर जे आहे त्या गव्हर्नर अँड काउन्सिलला देण्यात आल्या, आणि जस्टिस वॉज रिक्वायर्ड टू बी ॲडमिनिस्टर्ड अकॉर्डिंग टू द इंग्लिश लॉ. इंग्लिश लॉ प्रमाणे न्यायदानाची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी पार पडत होती, आणि इंडियन्स वर प्लेस्ड अंडर दी इंग्लिश लॉ. इंडियन लोकांना इंग्लिश लॉच्या आधिपत्याखाली आणलं गेलं. तर आय होप सो तुम्हाला ही जे सेटलमेंट आपण बघितली, युरोपियन सेटलमेंट, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच सेटलमेंट, ही तुम्हाला लक्षात आली असेल. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.